श्रावण म्हणजे रक्षाबंधन आलं, नंतर अनेक सण आले, हो की नाही? आणि रक्षाबंधनाला भाऊराया आपल्या घरी येणार आणि आपण त्याला ओवाळणार. जे आपण ओवाळतो की नाही त्याला औक्षण असं म्हटलं जातं बरं का. आणि देवाला जे ओवाळतात त्याला आरती केली असं म्हटलं जातं. अर्थात यातला थोडासा फरक जो होता तो आत्ता माझ्या बोलता बोलता लक्षात आला म्हणून मी तुम्हाला सांगितलं. परंतु नेहमी आपल्याकडे काही कार्य असेल, मग तो वाढदिवस असो, वास्तुशांत असो किंवा बाळाचं बारसं असो, नवीन जर आपली सुनबाई घरात आली असेल तर तिचं औक्षण असो, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी औक्षण असो, या वेळेला आपण औक्षण हे करत असतो. आता औक्षण म्हटल्यावर तुमच्या डोळ्यासमोर ताम्हण आलं असेल, निरांजन आली असेल, हो की नाही? अगदी बरोबर आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अगदी डोळ्यासमोर येतात. परंतु ह्या गोष्टींनासुद्धा थोडंसं शास्त्र आहे. त्या कशा पद्धतीने केलं पाहिजे हेही थोडीशी आपल्याला माहिती पाहिजे. अगदी आपल्याला खोलात वगैरे काही जायचं नाही आहे बरं का. कारण जितकं तुम्ही खोलात जाल ना तेवढा त्याचा अभ्यास लागतो. पण दैनंदिन आयुष्यामध्ये याची आपल्याला काही आवश्यकता नाही. फक्त आपल्याला त्याची साधारण माहिती असेल, हे आपण का करतो, कुठली गोष्ट कुठे ठेवावी, एवढ्या गोष्टी जरी आपल्याला कळल्या तरी पुष्कळ होतं, हो की नाही? निदान माझं तरी असं म्हणणं आहे की आपल्याला जुजबी तरी माहिती असावी. अजिबात माहिती नसल्यापेक्षा जुजबी माहिती ही केव्हाही चांगली. आणि जर तुम्हाला त्याच्यामध्ये आणखीन इंटरेस्ट वाटला तर तुम्ही आणखीन त्याच्या खोलामध्ये तुम्ही जाऊ शकता. चला, गप्पा तर खूप झाल्या. तर औक्षण कसं करायचं, त्याच्याकरता काय काय लागतं, काय काय गोष्टी आपण सांभाळायला पाहिजे ते आपण बघूया. पहिली गोष्ट, औक्षण करायला आपल्याला ताम्हण लागतं. आता औक्षणाच्या ताम्हण किंवा तबकाबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊयात बरं का. आपण हळद कुंकू बरोबर मध्यावर आपण अक्षत ठेवायची असते. आपल्या उजव्या हाताला सुपारी आणि अंगठी ठेवायची असते आणि बरोबर मध्ये आपण हे निरांजन ठेवायचं असतं. हे असं आपण ताट तयार करून घ्यावं. आपल्याला म्हणजे इथून हळद कुंकू लावायला सोपं जातं. उजव्या हाताला ठेवल्यामुळे आपल्याला औक्षण करायलाही सोपं जातं. अक्षत घेताना आपण इथून वाहू शकतो आणि हा कापूस आपण त्यांच्या डोक्यावर ठेवू शकतो. असं तबक करून आपण औक्षण करू शकतो. आणखीन एक सांगायचं राहिलं, ज्यावेळेला आपण तबक खाली ठेवतो ओवाळून झाल्यावर, त्यावेळेला पहिल्यांदा आपण अक्षत खाली ठेवायची आणि मग त्याच्यावर आपण हा तबक ठेवायचा. आपण आता ओवाळण्याचं ताम्हण जे आहे किंवा ओवाळण्याचं ताट आहे ते जे आहे ते कसं मांडायचं असतं त्याबद्दल आपण माहिती घेतली. पण आता या प्रत्येक गोष्ट हीच का वापरली गेली ह्याच्याबद्दल पण आपण आता माहिती घेऊयात. आपण निरांजन घेऊयात. आता निरांजन का बरं आपण वापरतो? निरांजन म्हणजे दिवा, हो की नाही? निरांजन म्हणजे दिवाच. याने आपण ओवाळल्यामुळे त्याच्या आयुष्यातला अंधार जाऊन त्याला समृद्धी आणि त्याचं आयुष्य उजळून निघावं म्हणून आपण निरांजन घेत असतो. आता निरांजनेमध्ये सुद्धा जी वात घेतो ती फुलवात नाही बरं का. देवाला जिथे आपण ओवाळतो त्यावेळेला फुलवात आणि तूप वापरली जाते आणि निरांजनामध्ये जे आपण वात घेतो ती तेलवात आणि तेल घेतलं जातं. शिवाय निरांजनेमध्ये कधी एक तेलवात किंवा एक वात नाही लावायची. निरांजनेमध्ये नेहमी 2 वाती लावायच्या किंवा पंचारती. पंचारती म्हणजे काय? 5 वाती किंवा 5 दिवे लावून त्याला ओवाळतात, त्याला पंचारती म्हणतात. हं, आता आपण पुढे बघूयात. आता निरांजन बघितलं, आता सुपारी आली. सुपारीने आपण ओवाळतो कारण ज्याला आपण ओवाळतो त्याचंसुद्धा आयुष्य सुपारीसारखं टणक आणि अविनाशी व्हावं म्हणून आपण त्याला सुपारीने ओवाळतो. आता सोन्याने ओवाळतो, हो की नाही? ज्यावेळेला आपण निरांजन म्हणजे ताम्हण आपण तयार करतो किंवा कोणाला ओवाळण्याची तयार करतो तर पटकन विचारतो, अगं तुझ्याकडे अंगठी आहे का, दे बरं जरा अंगठी. कारण नेमकी अशा वेळेला आपल्या बोटातली अंगठी निघत नाही, हा माझा अनुभव आहे. पण अंगठीच पाहिजे का? नाही, एखादा सोन्याचा दागिना कुठलाही असला तरी चालू शकतो. बरं, आता मग सोनंच का, चांदी का नाही आपण ओवाळायला लागेल? तर हा प्रश्न मी एकाला विचारला बरं का. एक जाणकार होते, त्यांना विचारला तर त्यांनी सांगितलं की सोन्यासारखं त्याचं आयुष्य निष्कलंक हो आणि त्याच्या आयुष्याला सोन्यासारखी झळाळी येऊ म्हणून आपण सोन्याने ओवाळतो. अगदी साधा सोपा अर्थ आहे की नाही? प्रत्येक गोष्टीकरता आपल्या ह्याच्यामध्ये एक अर्थ असतो म्हणून त्या गोष्टींनी आपण त्यांना ओवाळतो. नंतर अक्षता. अक्षताने आपण आशीर्वाद देतो. तांदूळच का? कारण तांदूळ अखंड असतात म्हणून. अक्षता करताना सुद्धा अखंड तांदूळाची अक्षत करायची असते. आणि ज्यावेळेला आपण देवाला अक्षता वाहतो त्यावेळेला त्या कुंकवाने फक्त करतात आणि ज्यावेळेला लग्नात आपण अक्षता वापरतो त्या हळद कुंकवाने करतात. आता आपण सगळ्या रंगाच्या करतो बरं का. सोनेरी करतो, चांदीच्या म्हणजे सिल्वर करतो, पण मुळात जे आपण अक्षता पूर्वी लग्नात वापरल्या जायच्या त्या हळदी कुंकवाच्या म्हणजे एक आशीर्वाद म्हणून आपण अक्षता वाहत असतो. आणखीन एक राहिलं की जे हल्ली आपण एवढं त्याचा उपयोग ह्या आपल्या तबकामध्ये करत नाही, ओवाळण्याच्या ताटामध्ये करत नाही, ते म्हणजे कापूस. आता कापसाचा आणि ओवाळण्याचा काय संबंध? मलाही हाच अगदी प्रश्न पडला होता जो तुमच्या आत्ता मनात आहे. ज्यावेळेला आपलं सगळं ओवाळून होतं त्यावेळेला तो कापूस असतो तो त्याच्या डोक्यावर ठेवायचा म्हणजे कापसासारखा म्हातारा हो. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का की ओवाळणं किंवा औक्षण जे आपण करतो
ते सगळे आपल्या बेस्ट विशेष किंवा जे आपल्याला त्याच्याबद्दल वाटत असतं की त्याने औक्षवंत व्हावं, त्याचं आयुष्य खूप चांगलं व्हावं, आयुष्यात तो चांगली त्याची प्रगती व्हावी आणि तो अगदी कापसासारखा म्हातारा म्हणजे कापसासारखे त्याचे पांढरे केस असतोर त्याला असं भरपूर आयुष्य मिळेल. आणि म्हणूनच हे सगळे आपले त्याच्या मागचे एक एक अर्थ असतात आणि म्हणूनच आपण औक्षण करत असतो. आता आपण आपलं जे ओवाळण्याचं किंवा औक्षणाचं ताट किंवा ताम्हण कसं तयार करायचं ते बघितलं. ताम्हण चालतं आणि तबकसुद्धा चालतं बरं का औक्षण करायला. फक्त ताट घेत नाहीत किंवा ताटली घेत नाहीत, पण ताम्हण तबक या गोष्टी चालू शकतात. ते ताम्हण तबकसुद्धा पितळेचं, तांब्याचं, चांदीचं कुठलंही असलं तरीसुद्धा चालू शकतं. आता आपण ओवाळतो किंवा औक्षण करतो तर ते कसं करावं? ज्याचं आपण औक्षण करणार असू त्याचं तोंड नेहमी पूर्व पश्चिमेला असावं, म्हणजे जो ओवाळतो त्याचंसुद्धा तोंड पूर्व किंवा पश्चिमेला होतं. प्रथम पाट मांडावा, पाटाभोवती छानशी रांगोळी करावी. आता जर समजा आमच्यासारखे वयोवृद्ध असतील तर पाटावर बसणं किंवा आसनावर बसणं काही शक्य नाही, मग आम्हाला खुर्चीवर बसवलं तरीसुद्धा चालू शकतं, पण तोंड मात्र पूर्व पश्चिम असलं पाहिजे. आता त्या खुर्चीभोवती रांगोळी कशी काढणार? काही नाही, छोटीशी आपले असं रांगोळीने फुलबिल काढलं आणि त्याच्यावर हळदी कुंकू वाहिलं तरीसुद्धा चालू शकतं. काय आहे की आपण इच्छा तिथे मार्ग असतात, त्यामुळे आपली मुख्य भावना किंवा आपलं जर प्रेम असेल आणि एखादी गोष्ट करायची आपल्याला इच्छा असेल तिथे मार्ग हा सापडतोच. जरी मी तुम्हाला माहिती देत असेल तरी इकडे तिकडे थोडंसं झालं तरी चालतं. आपण आपलं प्रेमाने आणि अगदी मनोभावे केलं तर सगळं आपल्याला सगळं देवापर्यंत किंवा आपली इच्छा त्या माणसापर्यंत पोचते. आता हे झालं, पाट मांडला, रांगोळी काढली. ज्याला ओवाळायचं आहे, औक्षण करायचं असेल, भाऊ असेल तर भावाने, वडील असेल तर वडिलांनी त्या पाटावर बसायचं. ज्यावेळेला औक्षण करतात त्यावेळेला बऱ्याच ठिकाणी टोपी घालतात, म्हणजे पूर्वी तर टोपी घातलीच जायची. नंतर जर पुरुष असेल तर आपल्या मधल्या बोटाने त्याला कुंकू खालून वर कपाळावर लावायचं, म्हणजे हे आज्ञाचक्र असतं, इथून असं वर आपण मधल्या बोटाने लावायचं असतं. जर स्त्री असेल तर तिला हळद कुंकू लावायचं. आता पहिल्यांदा नेहमी हळद लावायची असते. आता हळद कुठे लावायची असते तर आपल्या दोन भुवयांच्या मध्ये अशी थोडीशी इथे या भागामध्ये आपण हळद लावायची आणि त्याच्यानंतर कुंकू लावायचं. आता हळद आणि कुंकू हे ह्या बोटाने लावायचं असतं असं आपल्याला तर सगळ्यांना माहिती, पण माझ्या लहानपणी मला माहिती की आम्ही अंगठ्याने, म्हणजे इथे अंगठ्याने जरी कुंकू आणि हळद लावलं तरीसुद्धा चालू शकायची आणि आम्ही ते लावतही होतो. ज्याच्याकडे जी पद्धत असेल त्यांनी त्याचा अवलंब करायला काहीही हरकत नाही. फक्त मी तुम्हाला दोन्ही पद्धती कशा असतात ते मी तुम्हाला सांगितलं. आता बसलेल्या व्यक्तीला आपण कुंकू लावून झालं, नंतर अक्षत घ्यायची. अक्षत घेतल्यानंतर जिथे त्याच्या कपाळाला आपण कुंकू लावलेलं असतं तिथे अक्षत घेऊन ती पहिल्यांदा त्याच्या कपाळाला लावायची आणि उरलेली अक्षत त्याच्या डोक्यावर टाकायची. अक्षत घेताना 7-8 दाणेच घ्यायचे, उगीच एवढे वगैरे घ्यायचे नाहीत, अगदी 7-8 दाणेसुद्धा पुरतात. आता अक्षत लावून झाली. निरांजन आपण लावून घेतलेली आहे. निरांजन पेटवली असं कधी म्हणत नाही, निरांजन लावली असं आपण म्हणायचं असतं. नंतर आपण हातामध्ये तबक घ्यायचं. प्रथम आपण आपल्या उजव्या हातामध्ये सुपारी आणि अंगठी हे दोन्ही बरोबर घ्यायचं. पहिल्यांदा अंगठी आणि सुपारी आपण ज्याला ओवाळतो त्याच्या कपाळाला लावायची. नंतर आपण आता समजा मी तुम्हाला ओवाळते आहे तर आपल्या डाव्या हाताकडनं ही जी सुपारी आहे आणि अंगठी असते ही अशी त्याच्या तोंडावळा म्हणजे याला तोंडावळा म्हणतात, त्याच्या तोंडावळ्यावरनं फिरवायची, त्याच्या डोक्यावरनं वगैरे नाही हां, त्याच्या तोंडावळ्यावरनं फिरवायची. फिरवल्यानंतर इकडून खाली आल्यानंतर तिचा स्पर्श आपलं जे हे ताम्हण असतं त्या ताम्हणाला करायचा. नंतर पुन्हा आपण ती घ्यायची, पुन्हा इकडनं आणायची, इथे ताम्हणाला स्पर्श करायचा, पुन्हा इकडनं आणून ताम्हणाला स्पर्श करून मग नंतर ती सुपारी आणि अंगठी आपल्या ताम्हणामध्ये ठेवायची. आणि नंतर ओवाळण्याच्या डाव्या बाजूने आपण हे निरांजन आणि ताम्हण असं ओवाळायचं आणि ओवाळताना दोन्ही हाताने ओवाळायचं बरं का. ताम्हण दोन्ही हाताने धरायचं. उगीच आपल्या अंगात शक्ती असल्यासारखं असं 2दा-3दा गदा हलवायचं नाही. अगदी सावकाश 1दा 2दा आणि 3दा असं आपण ओवाळायचं. खूप वेळा ओवाळायची सुद्धा गरज नाही. आणि हा जो प्रकाश आपल्या निरांजनीचा आहे तो त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर पडणं हे आवश्यक असतं. हो, आणि एक सांगायचं राहिलं, काही वेळेला एकटंच जर कोणी असेल, म्हणजे आता वाढदिवस असेल तर मी ओवाळीन, आणखी नाही घरामध्ये असतील तर 5 जणीसुद्धा ओवाळतात, 7 जणीसुद्धा ओवाळतात. मग अशा वेळेला सगळ्या एकत्र मिळूनसुद्धा ओवाळतात. म्हणजे प्रत्येकीने एकदा वेगळं करण्यापेक्षा सगळ्या मिळून 5 किंवा 7 सुवासिनीसुद्धा ओवाळतात. आता आपण साधारण आपल्याला औक्षण कसं करायचं, आपल्या औक्षणाच्या तबकामध्ये काय काय असायला पाहिजे
त्याचा थोडक्यात काय अर्थ आहे, जो आपल्या सर्वसामान्य माणसाला त्याची थोडीशी माहिती असावी म्हणून मी तुम्हाला हे सगळं सांगितलं. अर्थात ह्या सगळ्या गोष्टी मला माझ्या आईकडनं, सासूबाईंकडनं, आमचे गुरुजी यायचे त्यांच्याकडून, अनेक जणांकडनं याची मला माहिती मिळत गेली. अजूनही तुम्हाला यातली काही माहिती असेल तर नक्की मला अभिप्रायामध्ये कळवा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्याकरता लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.